आजच्या महाराष्ट्रापुरतं तुम्ही म्हणाल तर मी असं म्हणेन की आजचा महाराष्ट्र हा एका अर्थाने या सीमेवरती उभा आहे, दक्षिण आणि उत्तरेच्या. हम्म. त्याची परंपरा त्याला दक्षिणेकडे ओढतीये बर. आणि त्याचं वर्तमान त्याला उत्तरेमध्ये नेऊन सोडत आहे. एकच संस्कृती असं मानतात, तिच्यातली विविधता समजून घेण्याचा मुद्दा आहे की हिंदू संस्कृतीमध्ये विविधता पोटात आहे तिच्या. हम्म. आणि ती विविधता ही आहे की दक्षिणेतली परंपरा वेगळ्या आहेत, तिथल्या भाषा वेगळ्या आहेत, तिथल्या सण साजरे करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे दक्षिण उत्तर हा फरक पडतो. दक्षिण आणि पूर्व यांची केवळ भाषा वेगळी आहे असं नाही, तर तिथल्या लोकसंख्या वाढीचा दर वेगळा आहे. हम्म. तिथले इकॉनॉमीचे म्हणजे अर्थव्यवस्थेचे निकष जे आहेत त्यांच्या आधारावरती येणारे जे निष्कर्ष आहेत ते वेगळे आहेत. आणि आता जेव्हा डिलिमिटेशन येईल, हो. म्हणजे हो. नवीन सीमा मतदारसंघांच्या ठरवल्या जातील, तेव्हा हा फार मोठा पेच येणार आहे की जी राज्य चांगलं परफॉर्म करतात त्यांचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व कमी करायचं की करायचं नाही. नमस्कार, मी प्रशांत कदम. 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती लागले आणि या निकालानंतर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप आणि काँग्रेस या दोनही पक्षांच्या लोकसभेच्या तयारीवरती त्याचा एक वेगळा परिणाम होताना दिसतोय. शिवाय ज्या दिवशी या निवडणुकांचे निकाल हाती येत होते त्याच वेळी देशामध्ये एक वेगळ्याच पद्धतीची डिबेट सुद्धा सुरू झालेली आहे. साऊथ विरुद्ध नॉर्थ इंडिया अशा पद्धतीची ही डिबेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. खरोखर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हा वाद किंवा ही दरी जी आहे देशामध्ये ही स्पष्ट आणि ठळक होत चाललेली आहे का? ती खरोखर आहे की हे केवळ आभासी पद्धतीनं दर्शवलं जातं? आकडे नेमके काय सांगतात? आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्र मग नेमका कुठल्या जागेवरती आहे? महाराष्ट्राची स्थिती जी आहे ती नेमकी या उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये कुठे पकडायची हा सुद्धा सगळा प्रश्न आहे. या निवडणूक निकालांचा जेव्हा आपण असं म्हणतो की महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार, तेव्हा हा देखील प्रश्न आहे की महाराष्ट्र नेमका कुठल्या बाजूला झुकलेला आहे. आणि याच सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, या निकालाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर हे 5 राज्यांचे जे निकाल आले त्याच्यानंतर अचानकपणे म्हणजे काँग्रेसचे डेटा आणि अनालिटिक्स डिपार्टमेंटचे जे हेड आहेत त्यांनी सुद्धा एक ट्विट करण्याचा प्रयत्न केला की साऊथ वर्सेस नॉर्थ ही दरी जी आहे ती आता स्पष्ट आणि ठळक होत चाललेली आहे. तुमचं आकलन काय आहे? तुम्हाला असं वाटतं का की हे अशा पद्धतीचं रेफरंडम आहे म्हणून? तुम्ही ट्विटचा उल्लेख केलात म्हणून त्याच्यापासून सुरुवात करतो की मी सुद्धा असं ट्विट रविवारी केलं होतं की साऊथ आणि ईस्ट असं एकत्र आपण आत्ता पाहायला पाहिजे, जर आपल्याला भाजपचा विस्तार कुठे होतोय आणि कुठे होत नाही हे समजून घ्यायचं असेल तर. पण तुम्ही आत्ता प्रास्ताविकामध्ये म्हटलं त्याप्रमाणे दक्षिण आणि उत्तर हे एक वेगळं द्वंद्व आहे. त्याचा आणि ह्या आत्ता आपण बोलतोय त्याचा कदाचित थोडा कमी संबंध असेल. त्यामुळे या दोन गोष्टींचे मला असं वाटतं चर्चा करायला पाहिजे. त्यातला पहिला तुमचा जो प्रश्न आहे तो असा आहे की भाजपचा विस्तार कुठे होतोय. आणि 2014 पासून भाजपचा जो विस्तार होतोय त्याच्यात आपल्याला वारंवार असं दिसतंय की जर मी म्हटलं त्याप्रमाणे दक्षिण आणि पूर्व हा पट्टा सोडायचा ठरवलाय, तर बाकीच्या ठिकाणी भाजपला भरघोस यश नुसतं मिळतंय असं नाही, तर ते वारंवार मिळत आहे. हा जो पट्टा मी म्हणतोय पूर्वेचा आणि दक्षिणेचा, त्याच्यामध्ये मात्र आसाम सोडलं तर बाकी कुठे त्यांना इतका मोठं यश सातत्याने मिळालेलं नाहीये. आणि त्यामुळे केवळ इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणून की येत्या काळामध्ये भाजपला सहजगत्या विस्तार कुठे करता येईल आणि करता येणार नाही, असा जर विचार केला तर दक्षिण आणि पूर्व हा भाजपपासून थोडासा दूर असलेला निवडणुकीच्या दृष्टीने पट्टा आहे. पश्चिम, मध्य भारत आणि उत्तर भारत आणि मग त्याच्यात महाराष्ट्राचा प्रश्न येईल. हा भाजपचा बालेकिल्ला बनायला लागलेला आहे किंवा बनलेला आहे. आणि मागच्या वेळेची जर आपण त्यांची मतं आणि जागा पाहिल्या तर असं दिसतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे जागा भाजपला मिळालेल्या आहेत की आता तिथे भाजपला जणू काही विस्तार करायला फारसा वावही उरलेला नाही, एवढा त्यांचा विस्तार तिथे निवडणुकीच्या भाषेमध्ये झालेला आहे. पण सर, दक्षिण भारतामधल्या काँग्रेसच्या आणि भाजपच्या खासदारांची संख्या जर आपण बघितली
तर म्हणजे एक न जास्तच संख्या आहे भाजपची. कर्नाटक आणि तेलंगणा मिळून 29 खासदार आहेत त्यांचे. आणि या 2 राज्यांमध्ये शिरकावाची संधी गेल्या काही वर्षांपासून ते बघतायत. आता तेलंगणामध्ये पराभव झाला म्हणून आपण लगेच भाजपला या 2 राज्यांमधून वाईप आउट करू शकतो का? कारण त्यांची मतांची टक्केवारी पण वाढलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय? कर्नाटक आणि तेलंगणा विशेषतः दक्षिणेतल्या त्यांच्या शिरकावासाठी अजूनही त्यांना ती स्पेस किंवा ती संधी अजून कायम आहे? जर आपण असं मानलं खरंच की दरवाजा कोणता आहे दक्षिणेकडे जायला, तर तुम्ही म्हणता ते बरोबर 2 आहेत. त्याच्यातलं कर्नाटक खरं तर जास्त आधीपासून भाजपने तिथे पाय रोवायला सुरुवात केलेली आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यांचं तिथे सरकार येऊन गेलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तेलंगणात त्यांची मतं तब्बल दुप्पट झालेली आहेत. ती जागांमध्ये कन्व्हर्ट होतील का नाही? त्यांना मागच्यासारख्या जागा मिळतील का आता काँग्रेसचा तिथे वर्चस्व वाढल्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढतील? हा प्रश्न आहे. पण मतं त्यांची नक्की वाढलेली आहेत आणि त्यामुळे जसं पूर्वेला बिहारमध्ये शिरकाव त्यांनी केलेला आहे, जसा आसाममध्ये केलेला आहे, तसाच इकडे आपल्याला असं दिसतं की कर्नाटकात सुद्धा त्यांनी केलेला आहे. पण मी जेव्हा हा दक्षिण आणि पूर्व पट्टा म्हणतो, तेव्हा फक्त काँग्रेस माझ्या डोक्यात नाहीये. बरं. काँग्रेसवर त्यांनी मात केली असेल असं जरी मानलं घटकाभर आणि ती केली आहे जागांच्या भाषेत. तरी दक्षिणेमध्ये तुम्हाला असं दिसेल की डावे पक्ष केरळामध्ये, द्रमुक तामिळनाडूमध्ये, जगनमोहन रेड्डींचा पक्ष असेल, बीआरएस असेल किंवा आता काँग्रेस असेल, हे तेलंगणामध्ये. त्याच्यानंतर मग पूर्वेला आपण जातो तसं तृणमूल काँग्रेस आणि बिजू जनता दल, बिहार आणि झारखंडमधले तिथले स्थानिक पक्ष. हे स्थानिक पक्ष जर लक्षात घेतले तर त्यांच्याशी मुकाबला करणं हे भाजपला अवघड जात आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. 2 प्रकारच्या ह्या लढाया आहेत. भाजप आणि काँग्रेस ही एक लढाई आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसला कदाचित भाजप बाजूला सरकवू शकेल आणि ते आता सरकवलंय. पण स्थानिक म्हणजे राज्य पातळीवरचे पक्ष आणि भाजप यांच्या लढाईत अजून तरी तिथले स्थानिक पक्ष बऱ्यापैकी भाजपशी मुकाबला करतायत. पण सर तुम्हाला हा फरक साधारणपणे का दिसतोय की उत्तर भारतामध्ये मोदींची लोकप्रियता जी आहे ती इतक्या वर्षानंतर सुद्धा टिकून आहे आणि सलग इतकी वर्ष सत्ता असल्यानंतर सुद्धा भाजपचा प्रभाव जो आहे तो कमी होताना दिसत नाहीये. गुजरात प्रमाणे आता मध्य प्रदेश पण भाजपसाठी अभेद्य किल्ला बनतोय की काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण होत चाललेली आहे. उत्तर भारतामध्ये हे भाजपला सहज शक्य होतंय याचं कारण केवळ हिंदुत्वाचं राम मंदिराचं राजकारण आहे का? इतर काय तुम्हाला प्रमुख कारणं दिसतायत भाजपचा इतका सहज म्हणजे वर्चस्व असण्यापाठीमागे उत्तर भारतात? कसं आहे, पहिलं त्याला कारण जे आहे ते अगदी साधं हिस्टॉरिकल ज्याला आपण म्हणू तसं ऐतिहासिक कारण आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचार यांचा प्रभाव सुरुवातीच्या काळापासनं आणि विशेषतः स्वातंत्र्य मिळायच्या टप्प्यावरती हा उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरात या भागांमध्ये मोठा राहिलेला आहे. म्हणजे इतकं की अगदी थेट वाजपेयींच्या चरित्रात हा उल्लेख अलीकडच्या काळात एक चरित्र जे आलं त्याच्यातही झालेला आहे, की 50 आणि 60च्या दशकातली काँग्रेस जी होती या भागांमधली, त्याच्यात संघाचे अगदी समर्थक नसले तरी सहानुभूतीदार खूप मोठे होते. आणि त्यामुळे जेव्हा जनसंघ स्थापन झाला तेव्हा त्याची सगळी मतं मुख्यतः या पट्ट्यातनं यायची. 67 साली जेव्हा विरोधी पक्षांची सरकार आली तेव्हा त्यांच्यात जनसंघ सामील झाला, तोही याच पट्ट्यामध्ये सामील झाला. त्यामुळे ही बॅकग्राऊंड आहे. असं नाही झालेलं की अचानकपणे हे घडलेलं आहे. त्याच्यानंतर अडवाणींची जी रथयात्रा आहे, त्या रथयात्रेला सगळ्यात मोठा प्रतिसाद या पट्ट्यातनं मिळाला आणि त्यामुळे दुसरा टप्पा हा 90च्या दशकामध्ये आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मग आपल्याला असं दिसतं की तिथे भाजप हा इतका वर्चस्वशाली झालेला आहे की त्याला तिथनं सरकवणं तर सोडाच, मागे रेटणं सुद्धा अवघड वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक कारण आहे. दुसरं कारण जे आहे ते तुम्ही म्हणलात ते आहे, की हिंदुत्व किंवा हिंदू धर्म, खरं तर हिंदुत्व आणि हिंदू धर्म या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे बऱ्याच वेळेला आपण लक्षात घेत नाही. हिंदू धर्माकडे कसं बघायचं आणि हिंदू धर्मातलं एकूण सगळं अंतर्गत खळबळी ज्या आहेत, त्या कशा पचवायच्या, याचा रस्ता हा उत्तर आणि दक्षिणेचा खूप वेगळा राहिलेला आहे. पूर्वेला सुद्धा आपल्याला असं दिसतं की स्वामी रामकृष्ण परमहंस असतील, त्याच्यानंतर विवेकानंद असतील, यांच्या प्रभावामुळे जरी हिंदू धर्माबद्दल आणि एकूण संन्यासी परंपरेबद्दल वगैरे आकर्षण असलं, तरी आक्रमक हिंदुत्व असं ज्याला आज आपण म्हणतो, ते तिथे फारसं कधी नव्हतं. श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे संस्थापक होते, ते मुळात हिंदू महासभेचे नेते होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि त्याच्यानंतर मग आपण दक्षिणेकडे जेव्हा यायला लागतो तेव्हा संपूर्ण द्रविड चळवळ आणि त्यावेळचा मद्रास प्रांत जो होता त्याच्यामध्ये आत्ताच्या आंध्र प्रदेशातला आणि केरळातलाही काही भाग होता हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या मद्रास प्रांतामधली द्रविड चळवळ जी होती तिच्यामुळे आर्य आणि द्रविड ही विभागणी तर लोकांच्या मनात राहिलीच, पण स्थानिक भाषा, स्थानिक संस्कृती, स्थानिक परंपरा यांच्याबद्दलचं एक आकर्षण राहिलं. याच्या उलट हिंदी भाषेमुळे उत्तरेत काय झालं की एक सरदोपटपणा हिंदू संस्कृतीला येणं हे शक्य झालं आणि म्हणून त्याला काही वेळेला काऊ बेल्ट असं म्हटलं जातं. अगदी साधं उदाहरण घ्या तुम्ही की मांसाहार करणं याच्याबद्दलचे जे काही विधिनिषेध उत्तरेत कडक आहेत मोठ्या प्रमाणावर की जे क्षत्रिय जाती सुद्धा पूर्वापार पाळत आल्या त्याच्या तुलनेने ते इकडे दक्षिणेकडे खूप रिलॅक्स्ड आहेत. नाहीयेत असं कोणी म्हणणार नाही, कारण शेवटी ब्राह्मण वर्चस्व हे दोन्हीकडे राहिलेलं आहे. पण त्या ब्राह्मण वर्चस्वाची रूपं ही दोन्हीकडे वेगळी राहिलेली आहेत. मग केरळामध्ये सुद्धा तुम्ही पहा, तुम्हाला असं दिसेल की केरळातला नारायण गुरूंची सगळी परंपरा जी आहे, महाराष्ट्रातली संत परंपरा जी आहे, तिने इथल्या हिंदू धर्माचं स्वरूप हे मवाळ करण्यासाठी खूप प्रयत्न अप्रत्यक्षपणे केलेले आहेत. आणि ते जर लक्षात घेतलं तर आपल्याला, मी जेव्हा ते ट्विट केलं तेव्हा माझ्यावरती सामाजिक माध्यमांमधनं इतकं रागावले लोक की तुम्ही उत्तरेला कमी का लेखतायत. हा कमी जास्त लेखण्याचा प्रश्न नाहीये, हा हिंदू संस्कृती असं ज्याला काही लोक आकर्षकपणे एकच संस्कृती असं मानतात तिच्यातली विविधता समजून घेण्याचा मुद्दा आहे की हिंदू संस्कृतीमध्ये विविधता पोटात आहे तिच्या. आणि ती विविधता ही आहे की दक्षिणेतली परंपरा वेगळ्या आहेत, तिथल्या भाषा वेगळ्या आहेत, तिथल्या सण साजरे करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि त्यामुळे दक्षिण उत्तर हा फरक पडतो. थोडासा वेळ लागेल पण एका मिनिटात सांगतो. आम्ही 2-1 वर्षापूर्वी एक अभ्यास केला होता. त्याचं नाव होतं पॉलिटिक्स अँड सोसायटी बिटवीन इलेक्शन्स. त्याचा निवडणुकांशी संबंध नव्हता. तर जनरली एकूण लोकमत कसं घडतं ते पाहण्याचा तो प्रयत्न होता आणि प्रत्येक राज्यात इलेक्शन निदान 1 वर्ष लांब असताना तो अभ्यास करायचा. असं करून आम्ही 3 वर्ष थांबून तो अभ्यास केला. अजिम प्रेमजी विद्यापीठ आणि लोकनेती यांनी मिळून तो अभ्यास केला. त्याचं एक अहवाल वजा पुस्तकही सिद्धार्थ स्वामीनाथन आणि मी आम्ही दोघांनी एकत्र काढलेलं आहे. त्याच्यात ही गंमत दिसून आली की ज्या तीव्रतेने उदाहरणार्थ फाळणीच्या आठवणी या उत्तर भारतामध्ये लोकांच्या मनात असतात आणि ते स्वाभाविक आहे, त्या तीव्रतेने त्या बंगाल सुद्धा मध्ये नाहीत. जरी बंगालची फाळणी झाली असली तरी ओडिशामध्ये त्या नाहीयेत आणि दक्षिणेत तर नाहीच नाही. ज्या तीव्रतेने हिंदी भाषेबद्दलचा कडक आग्रह धरला जातो तेवढ्याच तीव्रतेने दक्षिण भारतामध्ये हिंदी भाषा ही परकी मानली जाते. हे जे सांस्कृतिक फरक आहेत त्यांचं रूपांतर मग राजकीय संस्कृतीमध्ये होतं आणि त्यामुळे ऑथॉरिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दक्षिणेमध्ये वेगळा आणि उत्तरेत वेगळा, राष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा, असं आपल्याला चित्र दिसतं. त्यामुळे राम मंदिराचं जे आंदोलन आहे ते पण जास्त उत्तर भारतापुरतं सीमित राहिलं, ते दक्षिणेपर्यंत पोहोचलंच नाही. कारण उत्तर भारतापुरतं सीमित राहिलं राम मंदिराचं आंदोलन आणि राम हे नाव, राम ही प्रतिमा, राम हे दैवत हे सगळीकडे होतं पूर्वापार, हे आपल्याला माहिती येते की कोणी नव्याने सांगायची गरज नाही. पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मुळात रथयात्रेचं अपील एका बाजूला आणि राम जन्मभूमी नावाच्या एका गोष्टीचं आकर्षण हे दक्षिणेमध्ये कायम कमी राहिलेलं आहे. किंबहुना दक्षिणेमध्ये अनेक भागांमध्ये हे लंका दहन आणि रावणाला मारणं या गोष्टी विचित्र वाटतात लोकांना. हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचं कारण त्यांना तो रावण त्यांच्या दृष्टीने लंका म्हणजे श्रीलंकेतला नसतो तर त्यांचा असतो आणि त्यामुळे आसुर म्हणजे काहीतरी वाईट आणि देव म्हणजे काहीतरी पवित्र, ही जी आर्य कल्पना उत्तर भारतामध्ये प्रचलित झालेली आहे ती दक्षिण भारतात नाहीये आणि त्यामुळे हा फरक राम जन्मभूमी आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. आणि ओबीसी चळवळ संपूर्ण उत्तर भारतामध्ये झाली, दक्षिण भारतात झाली नाही. याचं कारण हे जे परिवर्तन आहे ते तमिळनाडूमध्ये केव्हाच झालं. कामराज केव्हाच उभे राहिले होते तमिळनाडू. बरोबर. सर, या उत्तर आणि दक्षिण भारताच्या डिबेटमध्ये मग महाराष्ट्र नेमका कुठं आहे आणि कुठल्या बाजूला झुकलेला आहे असं तुम्हाला वाटतंय? मी मगाशी म्हटलं तसं संत परंपरेच्यामुळे महाराष्ट्रातलं एकूण हिंदू धर्म आणि संस्कृतीकडे बघण्याची दृष्टी ही जास्त करून बंडखोर आणि काही प्रमाणामध्ये का होईना परिवर्तनशील होती एका टप्प्यावरती. म्हणजे जो महाराष्ट्राला वारसा मिळाला तो मिळालेला आहे.
तुकारामांचा वारसा असं आपण त्याला म्हणूया. वेद हे कसे बघायचे याच्याबद्दल स्वतःची प्रज्ञा वापरली पाहिजे, हा ज्ञानेश्वरांचा वारसा तो महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्याच्यानंतर या हिंदू संस्कृतीवरती प्रघात करणारे फुले आणि आंबेडकर हे महाराष्ट्रात मुळात मराठीत आणि मराठी विश्वात वावरले आणि त्यामुळे हा हिंदू धर्म संस्कृतीबद्दलचा महाराष्ट्राचा दृष्टिकोन पूर्वापार थोडासा का होईना पण उत्तर भारतापेक्षा हात राखून राहणारा, दूर राहणारा असा राहिलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे हा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता आणि ब्राह्मणी प्रभाव होता तो त्यामुळे मर्यादित राहिला. तो एका अर्थाने 90च्या दशकामध्ये जेव्हा हिंदुत्वाची कल्पना आणि धर्म आणि हिंदुत्व यांची गल्लत करून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम 90च्या दशकामध्ये झालं आणि त्याची सुरुवात अर्थातच त्याच्या आधी भाजप आणि जनसंघाच्या परिवर्तनात झाली बाळासाहेब देवरसांच्या काळात. तिथपासून हे स्थित्यंतर महाराष्ट्रात झालं. त्यामुळे आजच्या महाराष्ट्रापुरतं तुम्ही म्हणाल तर मी असं म्हणेन की आजचा महाराष्ट्र हा एका अर्थाने या सीमेवरती उभा आहे दक्षिण आणि उत्तरेच्या. त्याची परंपरा त्याला दक्षिणेकडे ओढतीये आणि त्याचं वर्तमान त्याला उत्तरेमध्ये नेऊन सोडतंय. त्यामुळे आपलं आत्ताचं वर्तमान जे आहे की सहजगत्या मुस्लिम विरोधी भूमिका घेणं, सहजगत्या राष्ट्र म्हणजे हिंदूंचं राष्ट्र मानणं, ह्या गोष्टींचं आकर्षण महाराष्ट्राला गेल्या 10-20 वर्षांमध्ये वाटायला लागलेलं आहे. बरं. म्हणजे या 5 राज्यांच्या निकालाचा महाराष्ट्रामध्ये काय परिणाम होईल या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा शोधायला जाऊ तेव्हा ही गोष्ट पण महत्वाची असेल की आता महाराष्ट्राची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती नेमकी कुठल्या बाजूने बनत चाललेली आहे. अगदी बरोबर. कारण शेवटी आपण निवडणुकीचे निकाल दुसऱ्या दिवशी चर्चा करतो तेव्हा पटकन आधी हे जिंकले त्याची कारणं काय आणि ते हारले त्याची कारणं काय असं बघतो. पण हे सगळं त्याच्या पाठीमागे असतं. आजचा मतदार महाराष्ट्रातला असेल किंवा कुठलाही जेव्हा एखाद्या पक्षाला मत देतो तेव्हा त्या पक्षाची आजची भूमिका तो नक्की बघतो. त्या पक्षाचे नेतेही तो बघतो. पण त्याखेरीज त्या समाजाचं एक संचित त्या मतदाराच्या मागे असतं आणि ते घेऊन तो मतदार आपला निर्णय करत असतो. आणि ते संचित महाराष्ट्राचा आत्ता संमिश्र आहे असं मला वाटतं. मी म्हटलं तसं शक्यता अशा आहेत की तो अजून दक्षिणेच्या रांगेत जाईल आणि धर्माकडे पाहिल डोळसपणे, पण राजकीय हिंदुत्वाच्या नादी लागणार नाही. वर्तमान आपल्याला दिसतोय निदान 90च्या दशकापासून की त्या राजकीय हिंदुत्वाचं आकर्षण महाराष्ट्रातल्या एका मोठ्या जनसमूहाला वाटायला लागलं. त्याची संख्या ही 25 ते 30% निवडणुकांच्या भाषेमध्ये कायम राहिलेली आहे. आता जेव्हा ती ही क्रिटिकल 25 ते 30% संख्या ओलांडली जाईल तेव्हा महाराष्ट्र आजच्या राजकीय अर्थाने उत्तरेत सामील झालेला असेल. अच्छा. पण सर जेव्हा ही डिबेट सुरू झाली तेव्हा मग उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्याला असं पण डिफेंड करण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीनं देशाची विभागणी करणं आणि उत्तर भारतातल्या राज्यांना असं हिणवणं किंवा ज्या लोकांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, देश जोडण्याच्या नावाखाली यात्रा काढली, त्यांनी अशा पद्धतीनं ही विभाजनकारी भाषा करणं योग्य आहे का? अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की त्या चर्चेला उत्तर देणं अवघड आहे. याचं कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही चर्चेमध्ये भावनिक प्रश्न आणता तेव्हा त्याला उत्तर देणं अवघड होतं. त्याला उत्तर साधं असं आहे की हिंदू धर्म आणि हिंदुत्व या 2 वेगळ्या गोष्टी जर मानल्या तर हा प्रश्न सुटू शकतो. हे एक त्याचं मुख्य उत्तर आहे. दुसरं उत्तर असं आहे की जसं मी म्हटलं त्याप्रमाणे दक्षिण आणि पूर्व यांचे केवळ भाषा वेगळी असं नाही तर तिथल्या लोकसंख्या वाढीचा दर वेगळा आहे. तिथले इकॉनॉमीचे म्हणजे अर्थव्यवस्थेचे निकष जे आहेत त्यांच्या आधारावरती येणारे जे निष्कर्ष आहेत ते वेगळे आहेत. आणि आता जेव्हा डिलिमिटेशन येईल म्हणजे नवीन सीमा मतदारसंघांच्या ठरवल्या जातील तेव्हा हा फार मोठा पेच येणार आहे की जी राज्य चांगलं परफॉर्म करतात त्यांचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व कमी करायचं की करायचं नाही. फायनान्स कमिशन पुढे तर हा प्रश्न गेल्या 2 फायनान्स कमिशन पासून आहेच की गरीब राज्यांना जास्त वाटा जर द्यायचा म्हटला तर ते न्यायाला धरून होईल. पण त्याचबरोबर गरीब राज्यांना जास्त वाटा देणं म्हणजे चांगलं परफॉर्म करणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारच्या निधीमधला कमी वाटा देणं असा होतो. त्यामुळे ही जी वितुष्ट आहेत ती केवळ काल्पनिक नाहीयेत, ती समाजात आज उभी राहिलेली वितुष्ट आहेत. आणि ती जर हटवायची असतील तर तुम्ही जी भूमिका सांगताय की असं कृत्रिम भेद भारताचे करावेत का, त्याला हे उत्तर आहे की म्हणूनच हिंदीचा आग्रह धरू नये.
बरं. उदाहरणार्थ. आणि बहुभाषिकत्व आपलं जे आहे ते जपावं, बहुपरंपरा असणं हे जे आपलं वैशिष्ट्य आहे ते जपावं, हे त्याला उत्तर आहे. बरोबर. सर, उत्तर आणि दक्षिण भारताची ही जी डिबेट आहे त्याच्या पलीकडे जाऊन मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, की या निकालामध्ये एक सामाजिक क्रांती करणाऱ्या योजना म्हणून ज्या काही योजनांची चर्चा झाली त्याच्यामध्ये मध्य प्रदेशातली एक योजना लाडली बहना आणि राजस्थानमधली चिरंजीवी स्वास्थ्य योजना. एका योजनेचा फायदा एका पक्षाला राज्यामध्ये भरपूर मिळतो, पण दुसरीकडे त्याच पद्धतीची एक वेगळी योजना आहे, तिथं मात्र मग त्या पक्षाला बहुमत मिळत नाही. हे कशामुळे होत असावं असं तुम्हाला वाटतंय? पहिलं त्याचं उत्तर असं आहे, की लाडली बहिणामुळे किती फायदा झाला ह्याचं मोजमाप अजून पूर्ण माझ्या मते नाही झालेलं. हे बरं. सगळीकडे चर्चा केली जातीये आणि हल्ली ही जी प्रथा पडलेली आहे, की एक हवा निर्माण करायची आणि तो जणू काही एक अंतिम निष्कर्ष आहे म्हणून सगळ्यांना सांगत राहायचं. बरं. त्याचा तो भाग आहे. अ, मला असं वाटतं, की मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही निकालांचा जर एकत्र अर्थ लावला तरच तो अर्थ लागेल. बरं. तुम्ही जर राज्यवार बघायला लागलात तर अर्थातच प्रत्येक राज्यात बंडखोरी असते. प्रत्येक राज्यात स्थानिक नेत्यांमध्ये आणि राष्ट्रीय नेत्यांमध्ये काही संबंध असतात. ते सगळे फॅक्टर्स नंतर येतात. माझा युक्तिवाद असा आहे, की या तिन्ही राज्यांचा एकत्र अर्थ हा आहे, की ज्याला आत्ता मध्य भारतातलं हिंदुत्व असं मी म्हणत होतो, त्याचं प्रतिनिधित्व मोदी करतात ह्याच्यावरती जनतेचा विश्वास आहे तिथल्या. आणि त्या विश्वासामधनं जो फरक पडतो तो असा पडतो, की त्यामुळे तिन्ही राज्यांमध्ये भाजपकडे लोकांचा कल हा स्वाभाविकपणे जास्त जातो. म्हणजे वेलफेअर स्कीम्स याची चर्चा होऊ शकेल, की नेमक्या कोणत्या? म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला जो अभ्यासातनं कल दिसलेला आहे तो असा, की राजस्थानमधल्या शहरी गरिबांच्या योजनेला तिथे लोकांचा जास्त पाठिंबा मिळालेला आहे. बरं. पण नेमकं शहरी लोक राजस्थानात कमी आहेत आणि त्यामुळे मतं त्यांची जास्त मिळाल्याने निवडणूक जिंकता येत नाही. ती बरोबर. निवडणूक जिंकण्यासाठी ग्रामीण जनतेमध्ये सुद्धा जावं लागतं. किंवा अलीकडेच हरीश दामोदर यांनी जो युक्तिवाद केलेला आहे, त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे मध्य प्रदेशातल्या यशाचं कारण हे शेतीमधल्या बदलांमध्ये जास्त आहे. त्यामुळे लाडली बहिणा ही जी प्रचाराचं निवडणुकीच्या नंतर विश्लेषण करताना प्रचार थांबला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. तो जर थांबवून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल, की चांगल्या योजना काही ठिकाणी चालतात आणि काही ठिकाणी चालत नाहीत. याचं मुख्य कारण हे ओव्हरआर्किंग म्हणजे सगळ्याला छत्रीसारखं एकत्र आणणारं असं काहीतरी एक सूत्र निवडणुकीमध्ये असतं. आणि मायक्रो लेव्हलच्या विश्लेषणांमध्ये ते सूत्र आपण बरेच वेळेला हरवून बसतो. बरं. पण हा जो एक सर ट्रेंड दिसतोय आपल्याला अशा पद्धतीनं मोफत काहीतरी देण्याचा, हा खूप वाढत चाललाय. म्हणजे पूर्वी तो दक्षिणेपुरता दिसायचा, टीव्ही वगैरे असं आपण ऐकायचो दिले जाणार म्हणून वगैरे. आता सरसकट थेट पैसे दिले जात आहेत. तर हा नेमका ट्रेंड कशामुळे आलाय? तो अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे का? एका गटाचं असं लगेच म्हणणं असतं की मोफत का द्यायचं वगैरे म्हणून. म्हणजे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि आत्मनिर्भर भारताच्या व्याख्येमध्ये मग हे अशा पद्धतीनं आत्मनिर्भर करणं कसं योग्य वाटतं? नाही, ब्रॉडली मला असं वाटतं, की एक तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही देशात, पण विशेषतः भारतासारख्या अर्धविकसित आणि विकासाच्या वाटेवर असलेल्या देशामध्ये लोकांना वाऱ्यावर सोडून देऊन कुठल्याही सरकारला चालणार नाही. आणि त्यामुळे 50% लोक जर तुम्ही ह्या न त्या स्वरूपामध्ये गरजू आहेत असं मानलं आणि कदाचित त्यांची संख्या जास्त असेल, तर त्यांच्या गरजा काही प्रमाणात तरी पुरवण्याची जबाबदारी ही सार्वजनिक असली पाहिजे. सरकारने ते करावं हे वाक्य बोललं की आपल्याला असं वाटतं की सरकार देतंय आणि मोदी असंच म्हणतात की माझी गॅरंटी आहे. हो. पण जर तात्विकदृष्ट्या विचार करायला लागलं तर ती सार्वजनिक जबाबदारी आहे. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की ग्लोबलायझेशन पेक्षाही लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये जे काय म्हणूयात त्याला अंतर्गत विसंगती निर्माण झाल्या, त्याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून अशा योजनांची उत्तरोत्तर गरज ही 2000च्या दशकामध्ये पहिल्या आणि आता दुसऱ्या सुद्धा वाढलेली आपल्याला दिसते. मग वाद कुठे येतो? तो वाद तुम्ही म्हणलात त्या मुद्द्याबद्दल येतो, की इनडिस्क्रिमिनेटली कुणाला तरी काहीतरी देत जाणं, याच्यापेक्षा सरकारी योजनांचा अधिकारांमध्ये रूपांतर होणं. जसं आपण शिक्षणाचा अधिकार हा एका टप्प्यावरती मान्य केला, तसा आरोग्याचा अधिकार असेल किंवा अन्य अधिकार असतील, हे अधिकार म्हणून मान्य करून त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतुदी होणं, हे माझ्या मते करेक्ट रस्ता आहे. तो करेक्ट रस्ता अर्थातच लांब टप्प्याचा असतो. त्याची फळं मिळायला 10 वर्ष लागतात आणि कोणत्याही राजकारणात इलेक्शनची सायकल आणि योजना
यांची सांगड हे राजकीय पक्षांनी घालणं अगदी स्वाभाविक असतं. त्यामुळे त्यांना नुसता दोष देता येणार नाही असं मला वाटतं. हे एका अर्थाने आपल्या निवडणुकीच्या लोकशाहीमध्ये असणारी अपरिहार्य अशी एक घडामोड आहे असं आपण मानलं पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न. या 5 राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी पण असं म्हटलं, की आता हा निकाल म्हणजे 2024च्या हॅट्रिकची गॅरंटी जी आहे ती मिळालेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे 2024च्या निवडणुकीतला तुमचा इंटरेस्ट जो आहे तो अजून बाकी आहे का? कुठल्या कुठल्या अर्थांनी ती निवडणूक तुम्हाला आता वेगळी वाटते? परत तुम्ही अगदी बरोबर पॉइंट आउट केलं. मगाशी मी जे म्हणत होतो तेच आहे, की निवडणुकीनंतर पुढच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर भाजप तो प्रचार करत असेल, तर अजून प्रचार करण्याची गरज आहे हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तशी जर गरज भाजपला वाटत असेल, तर विरोधी पक्षांना असं राजकारण करताना म्हणून चालणार नाही, की आता गेली ही निवडणूक, आता आपण स्वस्थ बसूयात आणि पुढच्या वेळेला बघूयात. राजकारणाचा अर्थच असा असतो, की तुम्हाला सतत प्रयत्न करायला लागतात. समजा तुम्हाला आत्ता 40% मतं मिळाली. आता काँग्रेसला या राज्यांमध्ये, काही राज्यांमध्ये 40% मतं मिळालेली आहेत. मग घोडं अडलं कुठे? तर 40% मतांचं जागांमध्ये रूपांतर करणं अडलं. त्यामुळे काँग्रेसच्या पुढचं, याच्या पुढचं आव्हान जे असेल उदाहरणार्थ ते हे आहे, की लोकसभा मतदारसंघनिहाय अभ्यास करून कुठे आपल्याला ही 40% मतं प्रत्यक्षात 42 आहेत आणि त्याची 43 करून निवडणूक जिंकता येईल हे पाहावं लागेल. त्याच्यासाठी अर्थातच ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये तांत्रिक तज्ञता आणि सांख्यिकी तज्ञता असलेले तज्ञ म्हणतो आपण इलेक्शनचे, त्यांची मदत घ्यावी लागेल. जी कमलनाथ यांच्यासारख्या लोकांना आवडत नाही, ती घ्यावी लागेल काँग्रेसला मदत, आणि ती घेऊन राजकारण करावं लागेल. काँग्रेसचे नेते या निकालानंतर ही आकडेवारी सारखी पुढे मांडताना दिसत आहेत आणि छत्तीसगड, राजस्थानमध्ये हा फरक जो आहे तो 2-2.5%च्याच मतांचा आहे. पण खरोखर म्हणजे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे असं तुम्हाला वाटतंय, की कारण निकाल जो आहे तो शेवटी इतक्याच कमी अंतराने बदलू शकतो? निकाल तर अगदी मागच्या वेळचे जर निकाल पाहिले तर अर्ध्या टक्क्यांनी बदलतात. कारण आपल्या संसदीय पद्धतीमध्ये निकाल याचा अर्थ जागा, आणि त्या जागा बदलतात त्या अर्ध्या टक्क्याच्या फरकाने सुद्धा बदलतात. क्वचित प्रसंगी काही राज्यांमध्ये असंही झालंय, की थोडीशी मतं कमी मिळाली पण जागा जास्त मिळाल्या. मतांची टक्केवारी कमी आहे पण जागा जास्त मिळाल्या, असंही झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे लोक हे जे सांगतायत ना, त्याचं कारण मला असं वाटतं, की तेही मोदींच्याच प्रमाणे निवडणुकीनंतर पुढच्या निवडणुकीचं राजकारण सुरू करतायत. आणि दुसरं त्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर ते त्यांच्या कार्यकर्त्यांना जो संदेश देत आहेत, आणि तो बरोबर आहे असं मला वाटतं, की ही निवडणूक हरली म्हणजे लोकसभा निवडणूक हरली, या प्रचाराला बळी पडू नका, हा तो संदेश. आणि त्यांच्या दृष्टीने मला असं वाटतं, की तो संदेश बरोबर आहे. राहिला तुमचा प्रश्न, की मुळात 24च्या निवडणुकीत ते राहिलंय का? मला असं वाटतं राहिलेलं आहे. आणि ते राहिलेलं आहे याचं कारण तुम्ही 19चे निकाल पहा. तुम्हाला असं दिसेल, की एका भागामध्ये मगाशी मी म्हणत होतो त्याप्रमाणे जवळपास 100% जागा भाजपला मिळालेल्या आहेत. त्या त्यांना पुन्हा मिळवाव्या लागतील. आणि त्या जर नाही मिळाल्या तर त्यांची भरपाई आपण ज्या दक्षिण आणि पूर्व पट्ट्याबद्दल बोलत होतो तिथे त्यांना करावी लागेल. आता दक्षिण आणि पूर्व पट्ट्यात जागा कुठे मिळाल्या? तुम्हीच पॉइंट आउट केलं त्याप्रमाणे मागच्या वेळेला पश्चिम बंगालमध्ये जागा मिळाल्या. त्या आता मिळण्याची गॅरंटी आत्ता नाहीये. या क्षणी तरी नाहीये. कर्नाटकात मागच्या वेळेला मिळाल्या, त्या त्यांना आत्ता मिळायची गॅरंटी नाहीये. महाराष्ट्रामध्ये त्यांनीच स्वतःहून पाय खोड्यात घातलेला आहे आणि 2 जणांना बरोबर घेतलेलं आहे. त्यांना जागा दिल्या की एकट्या भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागाच मुळात 30 सुद्धा नसतील. 30-32 जागा, 35 जागा कदाचित असतील. म्हणजे जागाच मुळात त्यांच्याकडे कमी आहेत लढवायला. या सगळ्या कन्स्ट्रेंट्सचा, निर्बंधांचा जर विचार केला तर पुढची निवडणूक ओपन करण्याचं काम कुणाला तरी करावं लागेल. त्याला राजकारण म्हणतात. ते तुमचं किंवा माझं काम नाही. पण आपण हे बघू तर शकतो उघड्या डोळ्यांनी, की हे कोणीतरी करणार आहे. आणि जे तुम्हाला किंवा मला दिसतं ते विरोधी पक्षांनाही दिसतंय. त्यामुळे विरोधी पक्ष असं म्हणतायत, की ही जी भाषा चालली आहे, की आता निवडणूक पुढची खिशात गेलीच, ती चुकीची आहे. अजूनही युद्ध बाकी आहे आणि ते चालू राहील. 40-40% मतं मिळणाऱ्या पक्षांनी जर मनावर घेतलं तर 2-2, 4-4 जागा जरी काँग्रेसने या सगळ्या राज्यांमध्ये घेतल्या, जिथे काँग्रेसला 0 जागा जवळपास होत्या तिथे, तर एकदम भाजपच्या एकूण जागांमध्ये खड्डा पडतो. आणि तो एकदा पडला की मग प्रश्न येतो, की ह्या 20 जागा कुठून भरून काढायच्या? आणि भाजपने स्वतःला अशा पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे यशाच्या,
10 जागा जरी कमी झाल्या तरी त्यांची नामुष्की होईल. प्रत्यक्षात सत्ता त्यांचीच येईल. पण त्यांनीच असा थ्रेशोल्ड ज्याला म्हणतात तसं वरती इतकं नेऊन ठेवलेलं आहे, की जणू काही आम्ही अजिंक्य आहोत आणि त्यामुळे आता इथून फक्त आम्ही पुढेच जाणार. 303 होत्या, त्या आम्ही 310 किंवा 20 ला जाणार. हे अॅम्बिशन राजकारण म्हणून चांगली आहे. पण परसेप्शनमध्ये त्यामुळे घोटाळा असा होतो, की उद्या त्यांना 280 मिळाल्या, तर त्यांनाच वाटेल, की आपला पराभव झाला म्हणून. प्रत्यक्षात त्यांचा पराभव झालेला नसेल. आणि ह्या अर्थाने मला असं वाटतं, की इलेक्टोरल मॅथेमॅटिक्स म्हणून आणि सोशल केमिस्ट्री असं ज्याला लोकप्रिय परिभाषेमध्ये म्हटलं जातं, त्या भाषेत म्हणून दोन्ही अर्थाने 6 महिने, 5 महिने अजूनही राजकारण करायला वाव आहे. आणि तुमच्या माझ्यासारख्यांना त्या राजकारणाकडे कुतूहलाने पाहायला सुद्धा वाव आहे. तर खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि तुम्हीच म्हटलात तसं की युद्ध अजून बाकी आहे. अजून 3-4 महिने बाकी आहेत. या महिन्यांमध्ये आता नेमकं काय बदलतं आहे आणि जे चित्र 2019ला दिसलं त्याच्यापेक्षा 2024ला वेगळं नेमकं काय दिसतं हे बघावं लागेल. पण या 5 राज्यांच्या निकालानंतर एक उत्तर विरुद्ध दक्षिण भारत ही जी एक डिबेट सुरू झालेली होती त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि वेगवेगळ्या अंगांनी ती समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. पळशीकर सरांनी ते मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्यामुळं हा विषय जो आहे तो तुमच्यापर्यंत सुद्धा नीट पोहोचायला मदत झाली असेल. धन्यवाद. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.